काय लॉंग फॉर्म आहे त्याचा? PTI. P फॉर प्रेस, ट्रस्ट, T फॉर ट्रस्ट आणि इंडिया, I फॉर इंडिया. कळते ना? PTI म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. आता ही जी PTI आहे ना, या क्षेत्रामध्ये म्हणजे समाचार क्षेत्रामध्ये वृत्तमानपत्रासाठी अत्यंत महत्वाची एक संस्था आहे. समजलं? तसा तिचा जन्म फार फार पूर्वीचा आहे. म्हणजे फार पूर्वी भारतामध्ये या PTIचा जन्म झालेला आहे. प्रारंभ म्हणतात किंवा स्थापना असं म्हणा, 1927 साली या PTIची स्थापना झालेली आहे. कळतंय तुम्हाला? पण प्रत्यक्ष आरंभ झाला, प्रारंभ ज्याला म्हणतात, सुरुवात जी झाली ना, ती सुरुवात 1949 साली झाली. आणि नंतर प्रत्यक्ष या प्रसार माध्यमाचा म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं कामकाज जे आहे किंवा बहुसंख्य वृत्तमानपत्रासाठी बातम्या पुरवण्याचं जे काम आहे ते 1953 पासून सुरू झालं. ही संस्था तशी 1927ची आहे. कामकाजाला हळूहळू सुरुवात झाली ती 1949 साली आणि खरं काम चालू झालं. यांचं काम काय आहे? PTIचं काम आहे महत्वाच्या विषयावरील लेख, यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला महत्वाचं स्थान आहे. आणि सर्व या वेगवेगळ्या माध्यमांना बातम्या पुरवण्याचं काम हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया करतं. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आशिया खंडातली ही पहिली वाहिनी आहे असं समजा. समजलं? म्हणजे फार पूर्वी म्हणजे जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं ना, तेव्हा इंग्रजांच्या राज्यामध्ये सुद्धा काही वृत्तमानपत्र छोटी मोठी चालू असायची आणि बातम्या लोकांच्यापर्यंत ही माहिती पुरवली जायची. पण ते त्यांचं होतं ना. मग स्वातंत्र्यानंतर आपण हळूहळू आपली एक काहीतरी अशी संस्था असली पाहिजे जी या वेगवेगळ्या बातम्या समाचार कंट्रोल करेल. आणि म्हणून या PTIची स्थापना केलेली आहे. PTIची जी स्थापना आहे ना आणि तिचं जे कामकाज आहे ना, ते प्रचंड कामकाज आहे. हे तुम्हाला माहीत नसेल. जवळजवळ 120 आपल्या भारतामध्ये या PTIची वेगवेगळी सबशाखा आहेत, म्हणजे कार्यालय आहेत असं समजा. त्यांचे ऑफिसेस आहेत. म्हणजे ही समाचार वाहिनी आहे आणि आशिया खंडातली ही पहिली समाचार वाहिनी आहे. त्याच्या अगोदर आशिया खंडामध्ये समाचार वाहिन्या नव्हत्या. म्हणजे ज्या होत्या त्या ब्रिटिशांच्या होत्या आणि या ब्रिटिशांचं राज्य या आशिया खंडातल्या बऱ्याचशा देशांमध्ये होतं आणि ते त्यांच्याच संस्थेमार्फत येणाऱ्या बातम्या म्हणजे त्यांनी काय म्हणेल ते खरं मानायचं असंच होतं. त्यांच्या बातम्या ह्याच खऱ्या. आपल्या काही बातम्या वगैरे काय नव्हतं. आपल्याकडे तशी यंत्रणा नव्हते. आणि म्हणून 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तमानपत्राच्या विषयावरील घटनांचे प्राथमिक तपशील, महत्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. म्हणजे या बातम्या व्यवहार्य आहेत का, विश्वासार्ह आहेत का, हे तपासण्यासाठी या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आता काय झालंय माहिती आहे का? आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियानं छायाचित्र, आर्थिक आणि वैज्ञानिक विषयावर लेख, वृत्तमानपत्रांना पुरवलेल्या या वेगवेगळ्या बातम्या किंवा ही वेगवेगळी माहिती आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण आताची जी सुरुवात आहे ना, ही PTIनं ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. आता ऑनलाईन म्हणजे यांची सुद्धा ही ऑफिसेस आहेत ना, त्यामधून ऑनलाईन ही माहिती वेगवेगळ्या संस्थांना पुरवली जाते. जवळजवळ 1300 कर्मचारी या संस्थेमध्ये काम करतात. हे तुम्हाला माहीत असू द्या. मोठी संस्था आहे PTI, म्हणजे काय कमी नाही. 80 प्रकारची काय माहिती आहे तुम्हाला? 80 प्रकारे हा म्हणजे 80 प्रकारची वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये यांचे वेगवेगळी साहित्य अशी ही संस्था असणारी ऑफिसेस काम करत असतात. आणि ही ऑफिसेस जे आहे ते समाजामध्ये वेगवेगळी जी माध्यमं आहेत त्याला प्रसार माध्यम असं म्हणतात. प्रसार माध्यमांना ही वेगवेगळ्या पद्धतीची ऑनलाईन माहिती, ऑनलाईन सेवा पुरवत होती. म्हणजे तो काळ 1990चा होता. आता 1990च्या नंतरचा जो कालावधी आहे, 1990च्या दशकामध्ये साधारणतः PTIनं बऱ्याच प्रकारे आपल्या या संस्थेमध्ये बदल घडवून आणले आणि आता PTIचा एक स्वतंत्र उपग्रह आहे. म्हणजे या ज्या बातम्या जगभरामधल्या क्रिएट केल्या जातात ना, या बातम्या क्रिएट करण्यासाठी त्यांचा आता स्वतःचा एक उपग्रह आहे. उपग्रह म्हणजे कळतं ना, सॅटेलाइट ज्याला म्हणतात. हा सॅटेलाइट आता तो काम करतो आणि तो सॅटेलाइट आता वेगवेगळ्या माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देण्याचं काम करतो. अशा पद्धतीची ही PTI नावाची जी संस्था आहे, ज्या संस्थेची 2000 कार्यालये वेगवेगळ्या पद्धतीनं बरेचसे कामगार यामध्ये काम करताना आपल्याला दिसतात आणि अशी ही मोठीशी संस्था या आपल्याला पाहायला मिळतात. ही संस्था सुद्धा या वेगवेगळ्या माध्यमावरती कंट्रोल करत असते. एक प्रकारचा
कंट्रोल म्हणजे कळते ना, बातम्या ज्या दिलेल्या आहेत त्यांची विश्वासार्हता तपासून पाहणं, त्या बातम्या माध्यमांना वेगवेगळ्या बातम्या देणं. यामुळे यांनी स्वतःच आता आंतरजाल तर आहेच, म्हणजे त्यांची इंटरनेट सेवा तर आहेच, पण ही सेवा करता करता आता कशामध्ये तर उपग्रहामध्ये सुद्धा यांनी पाऊल ठेवलेलं आहे. यांचा स्वतःचा एक सॅटेलाइट आहे. त्यानंतर आपल्याला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया नंतर म्हणजे पीटीआय नंतर, पीटीआयची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला पाहिजे टपाल तिकीट. म्हणजे टपालावरती आपण जी तिकीटं लावतो, आता तुम्हाला टपाल म्हणजे काय माहीत नसेल. पूर्वी ना एकमेकाला मेसेज देण्यासाठी ना पत्र पाठवण्याची ही होती, किंवा तुम्ही आता सुद्धा एखादा लिफाफा पाठवत असाल बघा. आता साधं पत्र किंवा आंतरराष्ट्रीय किंवा आंतरदेशीय पत्र जे आहे ते आता राहिलेलं नाही. त्यावरती ती तिकीटं असायची. आता आपण जेव्हा लिफाफ्यामध्ये एखादी चिठ्ठी टाकतो आणि वर लिफाफा आपण पोस्टात टाकायचा जातो ना, तेव्हा त्याला स्टॅम्प कार्ड म्हणजे स्टॅम्प लावतोय, तिकीट लावतो तिकीट. आता ही जी टपाल तिकीट असतात ना, ती सुद्धा एक लिखित साधनच आहे इतिहासाबद्दल माहिती देणार. त्या टपालावरती बघा, ही टपाल तिकीट असतात ना, स्वतः काही बोलत नाही, ती बोलकी नसतात, बोलणारी नसतात, पण इतिहासकारांना ते बोलते करतात. समजलं? इतिहासकारांना त्या टपाल तिकिटांना बोलकं करतो. म्हणजे जेव्हा इतिहासकार एखादा लिखित दस्तावेज म्हणून एखादं तिकीट पाहतो ना, त्या तिकिटावर बरीचशी माहिती असते, प्रिंटेड स्वरूपात असते, म्हणून ते लिखित साधनामध्ये येतं. कोणकोणती माहिती पाहिजे बघा. भारत स्वतंत्र झाल्यापासून आज तागायत तिकीट टपालामध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. आणि ते बदल जे घडून आलेले आहेत ना, ते समाज रचनेचं प्रतीकच आहे. समाज हळूहळू जसा बदलत गेला तसं काय झालेलं आहे रे, तशी टपाल तिकीटं जी आहेत ना, ती सुद्धा बदलत गेलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं ती छापली गेलेली आहेत. त्यामुळं त्या छापाईचा आपल्याला इतिहास शोधता येतो. वेगवेगळ्या पद्धतीची चित्र त्यामध्ये आपल्याला, कधी देवदेवतांची चित्र, कधी शेतकऱ्याचं चित्र, कधी बी बियाणं म्हणजे कणसाचं चित्र, असं तुम्ही अनेक हे पाहिलं असेल. टपाल तिकीटं पाहिली असतील. त्या काळाची माहिती सांगणारी ही टपाल तिकीटं असतात. तिकिटाच्या आकारामध्ये सुद्धा विविधता असते, वैविध्य तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या कालावधीमध्ये छापलेली टपाल तिकीटं जी आहेत ती एकाच साच्यामध्ये आणि एकाच आकारामध्ये छापली गेलेली नाही, त्यामध्ये सुद्धा वैविध्य आहे. आणि त्यावरती जे विषय छापले गेलेले आहेत त्यामध्ये नाविन्य आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ त्यांची रंगसंगती आपण पाहिले तर ती बदललेली दिसते. टपाल तिकीटं आपणास बदलत्या काळाबद्दल महत्वाची माहिती सांगत असतात. म्हणजे जसा काळ बदलत गेला तशी टपाल तिकीटं सुद्धा बदलत गेली. आणि म्हणून हे सुद्धा इतिहासाच्या साधनामधील, लिखित साधनामधील एक महत्वाचं काय आहे माहिती आहे तुम्हाला? लिखित साधनाचा एक पुरावा म्हणा किंवा एक दस्तावेज तिकिटांच्या स्वरूपात आहे. आता ही जी टपाल तिकीट आहेत ना, टपाल खातं जे आहे, तुम्हाला माहिती आहे टपाल खातं म्हणजे ज्याला आपण पोस्ट म्हणतो, त्या पोस्टांमध्ये राजकीय नेत्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची तिकीट असतात हे तुम्हाला माहित असेल. आता तिकिटावरती महात्मा गांधीचं चित्र तर तुम्ही पाहिलं असेल. जसं नोटवर असतं ना, तसं त्या टपाल तिकिटावर असतं. फुलांची चित्र आहे, प्राण्यांची चित्र आहे, पक्षावर एखादं टपाल तिकीट निघालेलं आहे. त्या काळामध्ये जे महत्वाचं समजण्यात आलं ना, त्या सर्वांच्यावरती एखाद्या घटनेचा रौप्य महोत्सव असेल, एखाद्या घटनेचा सुवर्ण महोत्सव असेल किंवा एखाद्या घटनेचा अमृत महोत्सव असेल, या सर्वांची माहिती सांगणारी ही टपाल तिकीटं जी आहेत, किंवा शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती, या निमित्तानं या टपाल तिकिटाची निर्मिती झालेली आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये पाहायला मिळते. समजलं? असे वेगवेगळे आपण ही लिखित साधनं पाहिली. त्यामध्ये आपण वृत्तमानपत्र पाहिली, आणि त्यामध्ये आपण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पाहिलं, आणि त्यामध्ये आपण टपाल तिकीट पाहिलं. आता आपल्याला पाहिजे आहे उदाहरणं दोन. टपाल तिकिटाची उदाहरणं, टपाल तिकिटांची हिस्ट्री आणि छापील माध्यमं जी आहेत त्या छापील माध्यमांची थोडक्यात इतिहास किंवा हिस्ट्री पाहिजे. तर छापील माध्यमामध्ये भारत सरकारच्या प्रशासन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकामध्ये इंडिया 2000 नावाचं एक वार्षिक आहे. तो संदर्भ ग्रंथ म्हणून वापरला जातो आणि त्याची माहिती जी असते ना, ती अत्यंत विश्वसनीय अशी माहिती असते. ही जी माहिती आहे ना, माहिती आणि प्रसारण खातं आहे आपलं. आता प्रकाश जावडेकर या खात्याच्या मंत्री आहेत आणि यांच्या अंडर चालणारे एक खातं आहे. त्या खात्यानं एक इंडिया 2000 नावाचं वार्षिक हे संपादन केलेलं आहे, किंवा वार्षिक संदर्भ ग्रंथ छापलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. सदर ग्रंथ जो आहे ना, म्हणजे हा जो ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे इंडिया 2000, हा जो ग्रंथ आहे ना, तो संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागाअंतर्गत छापला गेलेला आहे, तयार केले गेलेला आहे. आणि त्यामुळं त्यामध्ये छापली गेलेली माहिती ही कशी असणार रे? विश्वासार्ह असणार. आणि त्यामुळं अशा पद्धतीचे वार्षिक जे अंक असतात, पाक्षिक असतात,
साप्ताहिक असतात जी शासनातर्फे आणि खास करून संशोधन संदर्भ व प्रशिक्षण विभागातर्फे किंवा माहिती आणि प्रसारण विभागातर्फे काढली जातात, त्यामधली माहिती ही अत्यंत विश्वसनीय समजण्यात येते. या ग्रंथामध्ये म्हणजे हा जो ग्रंथ आहे इंडिया 2000 नावाचा, या ग्रंथामध्ये भूमी, त्यावेळची भूमी समजलं, नंतर लोक, त्या भूमीवरती राहणारे लोक, राष्ट्रीय वेगवेगळी प्रतीकं, वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये वेगवेगळी प्रतीकं, राजकीय व्यवस्था त्या ठिकाणची कशी होती, ती राजकीय व्यवस्था, त्या ठिकाणचं संरक्षण, त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणच्या सांस्कृतिक घटना, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, त्या ठिकाणची प्रसार माध्यमं, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृह योजना या वेगवेगळ्या क्षेत्रातील किंवा न्याय, विधी, युवा, क्रीडा, साहित्य, परंपरा, सण, उत्सव, पोशाख या विविध विषयावरची माहिती या वार्षिक संदर्भीय ग्रंथामध्ये छापलेली आपल्याला दिसते आणि ती अतिशय विश्वसनीय आहे. मग जेव्हा वेगवेगळ्या देशातली, वेगवेगळ्या प्रदेशातली भूमी आपल्याला अभ्यासायची आहे, वेगवेगळ्या प्रदेशातले लोक आपल्याला अभ्यासायचे, वेगवेगळ्या राष्ट्राची प्रतीकं आपल्याला, वेगवेगळ्या राष्ट्रीय प्रतीकं अभ्यासायचे किंवा राजकीय व्यवस्था त्या ठिकाणच्या कशा होत्या अभ्यासायचं आहे, त्या ठिकाणी संरक्षण कसं होतं ते अभ्यासायचं आहे, त्या ठिकाणचं शिक्षण कसं होतं, वेगवेगळ्या सामाजिक घडामोडी, पर्यावरण, आरोग्य, मूलभूत आर्थिक सुविधा या सर्वांचा अभ्यास करायचा असेल तर या ग्रंथाचा आपण उपयोग करू शकतो की नाही सांगा बघू. आणि म्हणून अशा पद्धतीची जी साधनं आहे ती लिखित साधनं म्हणून ओळखली जातात. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिता येतो. इतिहास लिहिण्यासाठी ही अत्यंत महत्वाची साधनं म्हणून गणली जातात. हे तुम्हाला माहित असू द्या. एका मासिकाचं मी उदाहरण दिलं. मासिकाचं नाव होतं इंडिया 2000. हे मासिक कुणाकडून छापण्यात आलेलं आहे? संशोधन संदर्भ व प्रशिक्षण संस्थेमार्फत. हे संशोधनपर असं हे वार्षिक संदर्भ ग्रंथ आहे आणि प्रसारित कुणी केलेला आहे? माहिती आणि प्रसारण विभागानं केलेला आहे. त्यामुळे हा विश्वासार्ह समजण्यात येतो. अशा पद्धतीची काही साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक ही आपल्याला संदर्भीय ग्रंथ म्हणून सुद्धा अभ्यासता येतात. हे इतिहासाचे दस्तावेज आहे, लिखित स्वरूपातले दस्तावेज आहे. अशा पद्धतीनं आपण एक उदाहरण म्हणून इंडिया 2000 हे वार्षिक पाहिलं. हे वार्षिक आहे, वर्षातून छापलं जातं असं वार्षिक आहे, त्याला वार्षिक म्हणतात. आता आपल्याला पाहिजे आहे, तुम्हाला टपाल तिकिटाबद्दल माहिती आहे का? टपाल तिकिटाचा थोडासा इतिहास माहिती पाहिजे. खास करून 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं पहिल्यांदाच 1977 साली. त्याचं नाव होतं जाल कपूर. काय नाव होतं त्याचं? जाल कुपर. काय नाव होतं? कपूर नाही, कुपर. आता जाल कुपर काय आहे ते सांगतो तुम्हाला. हे तिकीट प्रसिद्ध केल्यानंतर भारताच्या लोकांच्या समोर नक्की जाल कुपर हा काय आहे, हे काय आहे, टपाल तिकिटाला कशाचं नाव दिलेलं आहे, तर जाल कुपर जे आहेत हे या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक आहेत. म्हणजे या तिकिटांचा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे अभ्यास केलेला आहे आणि त्या तिकिटावरती त्यांच्या अनेक ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेले आहेत, त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत आणि हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज म्हणून हे ग्रंथ अभ्यासले जातात इतिहास लेखन करत असताना. या विषयामधले जागतिक अभ्यासक आहेत. मुंबईमध्ये पारसी कुटुंबामध्ये या कुपर यांचा जन्म झालेला आहे. काय नाव आहे त्यांचं? जाल कुपर. मुंबईमधला जन्म आहे, म्हणजे ते भारतीय आहेत. त्यांच्या नावानं पहिलं तिकीट छापण्यात आलं. किती साली रे? 1977 साली. अगदी बरोबर. हे साल लक्षात ठेवायचं, नाव लक्षात ठेवायचं आणि पहिल्या तिकिटाला त्यांचं नाव का दिलं ते लक्षात ठेवायचं. आता त्यांचं नाव का दिलं ते पहा. मुंबईत जन्मलेला हा जो व्यक्ती आहे ना, तो तिकिटांचा अभ्यासक आहे. म्हणजे सर्व प्रकारची तिकीटं त्यांनी एकत्र केलेली आहेत. इंडिया स्टॅम्प जनरलचे ते संपादक आहेत. म्हणजे इंडिया स्टॅम्प म्हणजे कळतं ना तिकीट, आणि त्याचं संपादन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. भारतातील पहिल्या तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. म्हणजे भारतामध्ये एक तिकीट संग्राहक ब्युरो स्थापन झाला, त्या ब्युरोचे ते संस्थापक होते. त्याला इंग्रजी म्हणतात फर्स्ट फिलिटेलिक ब्युरो, म्हणजे तिकीट संग्राहक किंवा तिकीट संग्राहक ब्युरो असं म्हणायचं. तर या पद्धतीचा हा ब्युरो आहे, त्यांचं ते संस्थापक राहिलेले आहेत. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केलेली आहे. काय नाव आहे? एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक
फिलाटेलिक सोसायटी याची स्थापना केली. या विषयावर पुढे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. म्हणजे तिकीट या विषयावरती बघा किती छोटा विषय आहे. एक छोटंसं तिकीट आहे, त्या तिकिटाची संपूर्ण हिस्ट्री, संपूर्ण माहिती आणि संपूर्ण इतिहास सांगणारी काही पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. त्यांना हा छंद होता ही तिकीट जमवण्याची. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलं आणि भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्याचं काम केलं. त्यांचं नाव होतं जाल कूपर. काय नाव होतं त्यांचं? जाल कूपर. म्हणजे त्यांनी काय केलं, भारतामध्ये जी काही तिकीटं त्यांना मिळाली त्या तिकिटांचा त्यांनी अभ्यास केला, त्याचा संग्रह केला. अभ्यास केल्यानंतर त्याला थोडंसं वैज्ञानिक स्वरूप दिलं, शास्त्रीय स्वरूप दिलं. त्यांच्यावरती अनेक ग्रंथ प्रकाशित केले आणि भारतीय तिकिटांचा इतिहास जागतिक पातळीवर नेऊन ठेवला. असे हे जाल कूपर एक तिकिटाचे अभ्यासक आहेत. आणि म्हणून भारतानं जेव्हा पहिलं तिकीट काढलं 1977 साली, तेव्हा जाल कूपर नावाचं ते तिकीट होतं. त्याला जाल कूपर तिकीट असं म्हणतात. टपाल तिकीट जे आहे, टपाल तिकीट संग्राहक म्हणजे संग्रह करण्याचा त्यांचा नाद होता जाल कूपरना. तर टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणारे हे जाल कूपर यांचं योगदान या तिकिटामध्ये किंवा तिकिटांच्या या दस्तावेजामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून जाल कूपर नावाचं भारत शासनानं भारतामध्ये पहिलंच हे तिकीट प्रकाशित केलेलं आहे. त्याला जाल कूपर असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ही जी लिखित स्वरूपाची साधनं होती त्यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला पाहायचंय भौतिक स्वरूपाची साधनं. आता भौतिक स्वरूपाच्या साधनामध्ये काय काय येतं बघा. तुम्हाला माहिती असते लहान वर्गामध्ये ते होतं 5वी-6वीला नाणी. हे भौतिक आहे ना, भौतिक म्हणजे कळतं ना, फिजिकल म्हणजे भौतिक हे साधन आहे. नाणी एक साधन आहे. नंतर वेगवेगळी प्रार्थना स्थळ आहे, तुम्हाला माहित असेल. नंतर दैनंदिन वापरातील वेगवेगळ्या वस्तू सुद्धा असतात, त्या जर जपून ठेवल्या. दैनंदिन वापरातील वस्तू म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधींच्या हातात असणारी काठी, ती काठी सुद्धा काठींचा इतिहास सांगते. त्यांचा असणारा चष्मा जपून ठेवलेला आहे. किंवा शिवाजी महाराजांची तलवार ती जपून ठेवलेली आहे. त्या काळी तलवारी कशा होत्या, कशापासून बनवल्या, त्याचा इतिहास ती वस्तू सांगत असते. आणि म्हणून या सुद्धा या भौतिक साधनामध्ये येतात. नंतर अजून काय येतं, वेगवेगळे अलंकार. त्या त्या काळामध्ये त्या त्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीने किंवा त्या लोकांनी वापरलेले हे अलंकार असतात. नंतर वेगवेगळ्या वस्तूंची वस्तू संग्रहालय असतात. नंतर वेगवेगळे पेहराव असतात. पेहराव म्हणजे कळतं ना, पोशाख. आणि त्याचबरोबर आधुनिक असं स्थापत्यकला जी असते ना, ती स्थापत्यकला सुद्धा किंवा वेगवेगळ्या वास्तू असतात. माहिती आहे ना तुम्हाला, वस्तू नव्हे, वेगवेगळ्या वास्तू म्हणजे प्रचंड उभारलेलं स्थापत्यकलेचे नमुने. अशा स्वरूपात ही भौतिक साधनं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. ही जी भौतिक साधनं आहेत ती सुद्धा आपल्याला एक प्रकारे या भौतिक साधनामध्ये किंवा इतिहासाचा ऐवज किंवा इतिहासाची काय म्हणतो आपण त्याला ठेवण किंवा इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अशी भौतिक साधनं कोणकोणती आहेत आणि थोडक्यात आपण काही साधनांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं साधन अभ्यासायचं आहे आपल्याला नाणी आणि दुसरं साधन अभ्यासायचं ते म्हणजे संग्रहालय. दोन उदाहरणं अभ्यास. तिकडे कसं आपण वृत्तमानपत्र आणि टपाल पाहिलं आहे की नाही, किंवा एक वार्षिकाचं सुद्धा उदाहरण घेतलं, इंडिया 2000 घेतलं की नाही, त्यामध्ये काय काय छापलेलं होतं हे पाहिलं आपण. तशी या ठिकाणची नाणी जी होती, जी भौतिक साधनामध्ये येतात, ती भौतिक साधनामध्ये येणारी वेगवेगळी नाणी जी आहे ती नाणी आपल्याला अभ्यास येते. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. म्हणजे वेगवेगळ्या इतिहास. आता बघा, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला नोटा लहानपणापासून फार पूर्वीपासूनच्या नोटांचा संग्रह करण्याचा छंद असतो. मग त्या छंदापोटीच तो एकत्र करत असतो. पण ही नाणी, या नोटा हे बदलत गेलेले असतात. नाणी बदलत जातात, नोटा बदलत गेलेले असतात. त्यांची छपाई, त्यामध्ये असणारी चित्र, त्यांचा इतिहास वेगवेगळं असतं. नोटा छापायचं काम आहे ना, ते कोण करतं माहिती आहे तुम्हाला? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. हे माहीत असू द्या. आपल्याला उगीच वाटतं सरकार करत असेल, शासन करत असेल, पण तसं नाही. ही शासनाचीच बँक आहे, पण ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाची बँक आहे. ती या नोटांचं छापा म्हणजे नोटा छापते किंवा नाणी तयार करते. तिचे मुख्यालय कुठे आहे माहिती आहे? ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ना, तिचं मुख्यालय आहे कुठे? मुंबईला. माहिती आहे तुम्हाला? हां, तर ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुंबई येथे तिचं मुख्यालय आहे. 1950 पासून, किती सालापासून? 1950 पासून ते आज तागायत नाणी, त्यात वापरलेले वेगवेगळे धातू, त्याचे वेगवेगळे आकार, त्यावरील वेगवेगळे विषय
यावरून त्या नाण्यांचं सुद्धा वैविध्य आपल्या लक्षात येतं. आपणास त्या वैविध्यावरून त्या काळचं समकालीन म्हणजे ते नाणं ज्या काळातलं आहे ना ते समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात, महत्वाची माहिती आपल्या समोर येते आणि इतिहास लिहिताना नेमकी त्या माहितीचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजे नाणी जे आहेत ना ती नोटा किंवा नाणी हे कशा पद्धतीने इतिहास लेखनासाठी उपयुक्त आहे ते मी तुम्हाला सांगितलं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी काही नाणी आहेत. त्या काळी सुद्धा ज्या वेळेला लोकसंख्या एवढी प्रचंड वाढलेली नव्हती त्या काळी सुद्धा लोकसंख्या नियंत्रण हा महत्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि अशी काही नाणी आहेत, या नाण्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा संदेश दिलेला आहे. दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला, शेती आणि शेतकऱ्यांचं महत्व सांगणारी काही नाणी आहेत. काही नाण्यावरती असा शेतकरी शेतामध्ये आपल्या खांद्यावरती अवजार, शेतीमधला अवजार किंवा कुदळ, फावडं, टिकाव ज्याला म्हणतात ते घेतलेलं आहे असा चित्र त्यामध्ये दाखवलेलं आहे. किंवा काही कालावधीमध्ये भारतामध्ये अध्यात्माला फारच महत्व होतं, देवदेवतांची चित्र सुद्धा त्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही राजांनी तरी अशी नाणी स्थापन केलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत त्यावरती त्यांचा कालावधी आणि त्यांचा फोटो किंवा त्यांची प्रतिमा जी आहे ती त्यावरती आपल्याला दिसते. आता ही नाणी आणि नोटा काय सांगतात रे? त्या काळी कशाला महत्व होतं, हा कोणता काळ होता, धातू कोणता वापरला होता हे सांगतात की नाही. यावरून आपल्याला इतिहासाची माहिती कळते आणि म्हणून नाणी सुद्धा भौतिक साधनामध्ये अत्यंत महत्वाची साधनं, इतिहासाची साधनं म्हणून ओळखली जातात. आता आपल्याला दुसरं उदाहरण पाहिजे ते म्हणजे संग्रहालय. भारतामध्ये सर्वच राज्यामध्ये संग्रहालय आहे. एकही राज्य असं नाही की त्या राज्याचं स्वतःचं संग्रहालय आहे. त्या राज्याची खास वैशिष्ट्य सांगणारी, त्या राज्याची संस्कृती सांगणारी, त्या राज्याची परंपरा सांगणारी, त्या राज्याची सामाजिक ठेवण सांगणारी, त्या राज्याची आर्थिक परिस्थिती, राजकारण कसं चालतं आणि त्या राज्याची वास्तुशास्त्र सांगणारी अशी ही संग्रहालय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी संग्रहालय प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही संग्रहालय आहेतच. एकही राज्य असं नाही की त्यांना स्वतःचं संग्रहालय नाही. यावरून आपणाला इतिहास समजण्यास सुरुवात होते. त्या संग्रहालयामध्ये गेल्यानंतर त्या राज्याची संपूर्ण संस्कृती, त्यांच्या परंपरा, सण उत्सव, त्यांचा संपूर्ण इतिहास, हिस्ट्री सारं आपल्याला समजलं. अशी ही संग्रहालय आपल्याकडे आहेत. उदाहरणार्थ मुंबईमध्ये एक संग्रहालय आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. कुठे आहे माहिती आहे? कुठे माहिती आहे तुम्हाला? मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे, ती विटीला आहे. नंतर पुण्याला एक संग्रहालय आहे, रिझर्व्ह बँकेनं ते संग्रहालय तयार केलेलं आहे. रिझर्व्ह बँक पुणे शहरातील त्यांचं स्वतःचं एक संग्रहालय आहे. ते संग्रहालय सुद्धा इतिहास अभ्यासकांसाठी फार प्रचंड मोठं आहे आणि महत्वाचं समजण्यात येतं. संग्रहालयाखेरीज काही संग्रहालय किंवा संग्राहक स्वतःची संग्रहालय तयार करतात. समजलं? आमचं एक छोटंसं गाव आहे, त्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा पुराणवस्तू संग्रहालय आहे. ते माझ्या सख्या चुलत भावाचंच आहे. एक छोटीशी वाडी आहे, छोटंसं गाव आहे आणि बरेचसे म्हणजे चॅनेलवर